वर्षभर सण चालतात, पण त्या सणाच्या मागचा उद्देश काय हे कोणालाच काही माहित नाही. निश्चित नावाला सण साजरे करतात. लोकांना अक्षय तृतीया म्हणजे दोनच गोष्टीसाठी लक्षात राहतात. एक म्हणजे आंबारस कसा खायचा, हा. दुसरं सोनं नाणं कसं खरेदी करायचं, आणि तिसरं पित्रांना जीव घालून मोकळं व्हायचं, बाकी दिवस टीव्ही बघायचा. पण शास्त्रामध्ये अक्षय तृतीयाचं महत्व एवढं केले, विशेष करून विष्णू पुराण, भविष्य पुराण आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये अक्षय तृतीयाचं वर्णन केलेलं आहे. अक्षय ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, अनंत काळापासून शाश्वत राहणार, असं अक्षय कार्य त्या दिवशी तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे अक्षय तृतीया कधी येते? वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीया म्हणून आपल्या वर्षभराच्या मुहूर्तापैकी एक 3.5 मुहूर्तापैकी 3 मुहूर्तापैकी विजयदशमी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे याच्यामध्ये तुम्ही जे काही करता त्याचं फळ पुण्य हजारो पटीने आपल्याला भेटते. पण भारतात कसं झालंय की मेन उद्देश लोक विसरून गेलेले आहेत. बस त्यांच्या इंद्रिय तृप्तीला किती चांगलं वाटतं तेवढं ते घेतात, बाकीचं सोडून देतात. पण आज आपण 22 प्रसंग असे अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेले आहेत. मग पहिला मुद्दा असा असणार आहे की अक्षय तृतीयेला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि त्या दिवशी काय काय घटना घडल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, आणि त्याचं आपण विश्लेषण बखान करणार. म्हणून कोणतेही कार्य जर पाहिलं गेलं तर ते अनंत काळापासून राहिलं अक्षय. आता जर तुम्ही सोनं घेता, घर घेता, गाडी घेता, किती वर्ष टिकेल? आपले शरीर जास्त काळ टिकत नाही. 70-80 वर्षानंतर ते जर होतं, ते एक दिवस या शरीराला सोडून द्यावं. म्हणून तुम्ही गाडी घेतात, ती बी काही 40-50 वर्षानंतर खटरावून जातं. सोनं घेते ते बदलतं, कोणातरी दुसऱ्याकडे जात आहे. त्याच्यानंतर घर असो, वस्तू असो, ह्या अक्षय राहत नाहीत. लोकांना गैरसमज राहतं की त्या दिवशी घेतला अक्षय राहतं. अक्षय काय अशी गोष्ट आहे की ती शाश्वत काळापर्यंत राहते, ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या गोष्टीच्या महत्वाचं की हे कार्य महत्वाचं नाही. लोक जसं मी पाहिलं, दसऱ्याच्या दिवशी गाड्या का धुतात कोणालाच काही माहित नाही. सगळे गाव धुतं म्हणून मी धुतो, पण दसऱ्या दिवशी काय केलं पाहिजे कोणाला माहित नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी काय, साखरेच्या कडे खायला भेटतात, साखरेचे बत्तेसे असतात, गळ्यात घातलं की झालं. पण ते आणि तसंच अक्षय तृतीया, आंबरस खाल्ला पाहिजे, त्याच्या विरोधात नाही. महत्वाचं काय की त्याचा मागचा उद्देश, आपल्याला त्याचा पर्पज समजणं. जोपर्यंत पर्पज क्लिअर नसेल तर आपला अंधाधुंदी धार्मिक चालू आहे, आणि त्याचा मागचा जो मेन उद्देश आहे तो आपल्याला साफल्य किंवा सिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणून ह्या अक्षय तृतीया आध्यात्मिक याच्यामध्ये, विशेष करून याच्यामध्ये जे तुम्ही काही व्रत कैवल्य करणार, तर त्यामुळे काय होतंय, तुम्हाला त्याचं फळ भेटणार आणि अक्षय फळ प्राप्ती होते. त्या दिवशी तुम्ही उपास केला किंवा मग काय केलं पाहिजे त्याची लिस्ट नाही का ह्या पुराणामध्ये दिलेलं आहे की दैनिक साधना, तुम्ही जे डेली साधना करतात, देवधर्म करतात, तर त्या दिवशी तुम्ही नुसतं शरीरानं न करता मनानं केलं. बऱ्याच वेळा भारतामध्ये काय होतात, लोक शारीरिक गोष्टीनं खूप करतात, म्हणजे उपास धरणं, बिना चपलाचं चालणं किंवा जमिनीवर झोपणं, शारीरिक खूप कसरत करतात. पण मानसिक अवस्था ती जास्त विकसित केली पाहिजे, आणि आपली चेतना आणि आपलं मन भगवत भक्तीत किती किंवा भगवंताच्या चरणाशी कसं लावला त्याचं फळ जास्त भेटते. लोक बाह्य, आता मी पाहिलं कोणताही कार्यक्रम असलो तो एकच कलरचे साड्या घालतात, एकच कलरचे ड्रेस, टोप्या घालतात, आणि काहीतरी ते मोठा इव्हेंट करतात. त्यांना असं वाटतं की आम्ही लय मोठे धार्मिक आहेत, आणि दान धर्म, शेवटी भांडारा खाऊन निघून जातात. जसं मी मध्यंतरी रामनवमीचा कार्यक्रम झाला होता, तर रामनवमीच्या कार्यक्रमाला मी एका मंदिरात नाही का काय ठेवलं, कीर्तन ठेवलं होतं हरिकृष्णाच्या भक्ताने, चालू आदल्या दिवशी. तर तिथल्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आम्हाला जागा दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम होता, तर आम्ही ठेवल्यानंतर तिथे भरपूर लोक बसले होते, पण ते कार्यकारी मंडळ तिथे गप्पा मारीत बसलं होतं. आणि गप्पा मारीत बसल्यानंतर कोणाला काही घेणं देणं नाही. ते कीर्तन भजन काय चालू आहे, सुंदर रामाचे भजन, हे आपले सगळे गप्पा, आणि कोणी मोबाईल चालत बसले होते. जसं आमच्या हरिकृष्णच्या माताजी नृत्य करायला लागले, ते सगळे म्हातारे डंगरे उठले आणि ते माताजींचे फोटो काढले. माझे तळपायचे मस्तकाला गेले. म्हणलं तुम्ही सगळं, आता इथं तुम्ही सगळ्या लेडीज, पण मनातली मला तेवढं संताप झाला की एवढा टाइम कीर्तन चालू होत होतं, तुमच्या बुद्ध्या तिकडे गप्पा मारीत. जसे लेडीज नाचायला लागल्या तर तुम्ही सगळं उठून कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डलं. त्या माताजीला म्हटलं सगळं बंद करा ते कीर्तन आणि व्हा बाजूला. म्हणजे काय, तुम्ही बाह्य गोष्ट करतायत, पण आंतरिक तुमची चेतना, जी वासना आहे, तुमची बुद्धी मलिनता आहे, काम क्रोध लोक गेलेला आहे, त्या अर्थ नाही त्या धर्माला. धर्म म्हणजे काय की तुमच्या विचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये सकारात्मक आलं पाहिजे,
आणि ते सोडून भगवत भक्तीमध्ये आपण किती संलग्न झालं पाहिजे, आणि त्या दिवशी आपण आपलं वांछित सिद्धी प्राप्त केली. वांछित सिद्धी म्हणजे काय, मला भगवंत पाहिजे आणि त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी मला काय लागतात ते केलं पाहिजे. म्हणून इथे आज आपण जो मुद्दा मांडणार आहेत, तर हे दैनिक साधण्यापेक्षा या दिवशी तुम्ही साधना ज्या करताना त्याचं फळ 1000 पटीने भेटते. मग विशेष करून तुम्ही सकाळी उठून हरिनामाचा जप करू शकता, मंगल आरती, हरिनामा जप, भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत असे ग्रंथाचं वाचन करू शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते म्हणतात बाकीच्या दिवसाच्या तुलनेनं आजचं फळ म्हणजे अक्षय तृतीयेचं फळ 1000 पटीने भेटते. मग त्या दिवशी काय केलं पाहिजे, तर तैत्तिरीय उपनिषद म्हटलेलं आहे की त्या दिवशी सुवर्ण दिन आहे, याला सुवर्ण दिन म्हणते. त्या दिवशी सोनं घेतलं पाहिजे. आता ते सोनं घेऊन ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, एक दुसरं सांगतात अन्नदान केलं पाहिजे ह्या दिवशी. म्हणजे जेवढं तुम्ही अन्नदान करता ह्या दिवशी त्याचं अक्षय फळ प्राप्ती होते, म्हणजे पुण्य प्राप्त होतं. पण ते अन्नदान कसं, असं नसलं पाहिजे की तेव्हा लोकांचं 3 प्रकारचं दान असतं. एक म्हणजे तामसिक दान, कोणावर उपकार करण्यासारखं बुवा. रासिक दान म्हणजे काय, मी तुला 10 रुपये देतो, 10 रुपयाच्या बदल्यामध्ये मला 100 भेटू दे, याला म्हणतात रासिक दान. म्हणजे एक फॅन लावायचे आणि 4 लोकांचे नावं टाकायचे, एक फोटो द्यायचा छोटासा आणि 10 लोकांचे नावं टाकायचे, ते याला म्हणतात दान आहे. दान, तिसरं दान महत्वाचे की एक हाताचं दुसऱ्या हाताला नाही कळायला पाहिजे. तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण्या भावनेने देतात हे महत्वाचं असतं. म्हणून त्या दिवशी दान करताना जेव्हा तुम्ही दान दाखवता दुसऱ्याला दिलेला, तर तुमचं पुण्य त्या टायमाला नष्ट होऊन जाते. तुमचं दान भगवंत नाही बघत, लोक बघतात. आणि आपलं 100% लोक काय वाटतं माहितीये, माझं कार्य लोकांनी पाहावं, भगवंतानं पाहावं ही कोणाची चेतनच नसते. म्हणून ती वांछित फळ पाहिजे ते प्राप्त होत नाही. म्हणून त्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे. आणि त्या दिवशी अन्नदान केल्यानंतर दुसरं पितृतर्पण. पितृतर्पण म्हणजे जी काही पितृ आपल्या पितृलोकामध्ये आहेत, तर त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंचा प्रसाद त्यांना अर्पण केला म्हणून पितृपक्ष घातले जाते. आता वर्षभरात बिचारांना भाद्रपद महिन्यात डांगर, गवार, ते पातोड्याची भाजी, डाळ खायला भेटते, पण या दिवशी ऍटलीस्ट आंबरस तरी खायला भेटतो. आजकालचे पित्र जर व्हरायटीफुल झाले, पिझ्झा, पास्ता, वडापाव, समोसे मागतात, कारण की ते म्हणतात वैतागले भात खाऊ खाऊ. तर त्या दिवशी पितृतर्पण केले पाहिजे. आणि पितृतर्पण करून विशेष करून अक्षय तृतीयेच्या दिवशी 2 गोष्टी करायला सांगितल्या शास्त्रांना. जे तुमचे पूर्वज आहेत त्यांना गंगेचं पाणी तर्पणामध्ये अर्पण केलं पाहिजे. एक विष्णू प्रसाद आणि गंगेचं पाणी. गंगा नसेल तर ही बोट ठेवायचं, अनामिका बोट म्हणतात त्याला. गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती ह्या 7 नद्याचं नाव घ्या, किंवा गोदावरीचं पाणी आणून तुम्ही तर्पण करा. तर्पण करताना ही भावना असली पाहिजे की त्यांना मुक्ती भेटू दे, म्हणून असं लेफ्ट साईडनं पाणी वाचायचं. त्याच्यानंतर विशेष करून पितरांसाठी श्रीमद भागवताचा जो गोकर्णोपाख्यान आहे, किंवा भागवताचा पहिला स्कंद, दुसरा स्कंद, गीता, भागवत, विशेष करून भागवत वाचल्याचं त्या पित्राच्या काळामध्ये जर वाचलं तर त्यांना अक्षय फळ प्राप्त होऊन त्यांची मुक्ती होती. कारण की गोकर्ण पण अतृप्त योनीमध्ये, भूतप्रेत योनीमध्ये होता, पण ती योनी भागवत वाचल्यानंतर मुक्त झालं. तसंच आपले पित्र सुद्धा त्या दिवशी भागवत ऐकल्यानंतर मुक्त होतात, म्हणून भागवत वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर जमलं तर सप्तनद्याचं स्नान केलं पाहिजे. सकाळी जाऊन तुम्ही अक्षय तृतीयेला सकाळी सकाळी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डुबकी मारायला खूप चांगलं आवडतंय, गेलं पाहिजे सकाळी सकाळी रामकुंडावर. दुर्दैव असं आहे की नाशिकचे लोक कधी रामकुंडावर स्नानाला जात नाहीत. युपी नॉर्थ इंडियन येतात, आपण तिकडे जातो तिकडे इकडे येतात. हा, आणि ते बी चांगलं की आपल्याला भाग्य आहे की गोदावरीच पाणी भेटते, पण ती भावना कुठे आपल्याला. पण त्या कुंडात गेलं तर त्याचं फळ भेटते. म्हणून आणि नाही जमलं तुम्हाला शरीरामुळे, ते गंगा किंवा गोदावरी तुम्ही ज्या नद्याचं नाव स्नान करून तुम्ही ते नुसतं पाण्यानं अंगाचा मळ निघून जाईल, पण नद्यांचं नाव घेतलं तर पाप नष्ट होतंय, म्हणून ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर विशेष करून गाय, वासरू येतात, त्यांना काय केलं पाहिजे, गवत खाऊ घातलं पाहिजे, किंवा हरभऱ्याची डाळ किंवा गुळ आपल्या पूर्वजांच्या नावानं किंवा पुण्यप्राप्तीसाठी किंवा तिच्या प्रसन्नासाठी, ती काम होईल तिला दिलं पाहिजे. त्या दिवशी तुम्ही तिला गाईला गवत्याची पेंडी किंवा हरभऱ्याची डाळ, गुळ, असं नाही की रात्रीच्या शिळ्या चपात्या आणायच्या, भात 2-4 दिवसात, त्यांना पाप लागत उलट, ते नाही खाऊ घातलं पाहिजे. थोडंच खाऊ घाला, पण क्वालिटी खाऊ घाला. तर ते असं म्हटलं जातंय की ह्या दिवशी कोणी जर गाईला आणि वासराला खाऊ घातलं तर करोडो जन्माचं पापातून मुक्त होतंय आणि हजारो जन्माचं पुण्य त्याला प्राप्त होतंय, अक्षय पुण्य प्राप्त होते याचं दिलेलं. आणि विशेष करून ह्या दिवशी कोणी जास्त श्रवण कीर्तन केलं तर त्याला फळ जास्त पटीने भेटते. कारण की ह्या जगातलं पुण्य असताना शरीराबरोबर इथे नष्ट होते,
पण जे पुण्य श्रवणम कीर्तनम, जे श्रवण कीर्तनातून जे पुण्य प्राप्त होतं ते त्याच्यामुळे भगवत प्राप्त होते. बाकीच्या जे विद्या सांगितल्या त्यांना तुमच्या भौतिक सुख समृद्धी तुम्हाला प्राप्त होते भौतिक पुण्याना. पण जे श्रवण कीर्तन पुण्य प्राप्त करतात, दोन प्रकारचे पुण्य असतात. तुम्ही दान धर्म करणं, तीर्थयात्रेमध्ये स्नान करणं किंवा वृत्तकैवल्य करणं, त्या पुण्यामुळे तुम्ही स्वर्गात जातात किंवा तुम्हाला सुख साम्राज्य भेटते. पण श्रवण कीर्तन केल्यानंतर भगवत विष्णूंची प्राप्ती होते. म्हणून त्या दिवशी श्रीमद भागवत, भगवद्गीता, रामायण, महाभारत जे वैदिक ग्रंथ आहे त्याचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही जे जप करता त्याची अक्षय फळ प्राप्ती होती. विशेष करून ह्या दिवशी काय केलं पाहिजे, जप केला पाहिजे. त्याच्यानंतर जे मंदिर आहेत आजूबाजूला तुमच्या, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई, सीताराम, लक्ष्मण, त्या मंदिरात तुम्ही काही ना काही भेट गेली पाहिजे. जाताना विशेष करून भगवंताच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाताना अक्षय तृतीयेच्या दिवशी, बाकीच्या दिवशी दर्शन घेणं वेगळं, अक्षय तृतीयेच्या दिवशी दर्शन घेणं वेगळं आहे. याच्यामधला फरक आचार्य सांगतात. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तर भगवंताला काही ना काही घेऊन गेलं पाहिजे. रिकाम्या हाताने कधीच येणार. नाशिकला चांगले सवय गलीतले फुलं तोडून देवाला अर्पण करायचे, पण हरकत नाही, ते तोडून न्या. तर 3 गोष्टी अर्पण करायला सांगितलेल्या आहेत. भगवंत गीतेमध्ये म्हणतात मला काय आवडतं ते अर्पण करा. तुम्हाला काय आवडतं, मला आवडतं महत्वाचं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. एखादं पान, फुल, फळ अर्पण केलं तर मी प्रसन्न होतो. मग पान कोणतं अर्पण करायचं, तर राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई जे कोणी मंदिर असेल तुमचं, तर तुळशीचं पत्र, मंजिरा तोडायच्या. कुठे नॉर्मल, त्याला काही पैसे लागत नाही, ते घेऊन तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात. एक तर तुळशीचा हार किंवा मोगरा, जे काही फुल, पहिलं मंजिरा, दुसरं फुलं, जे काही जास्वंदीचं फुल विठ्ठल रुक्माई राधाकृष्णाला चालत नाही. ते फुलाच्यावर एक मी प्रवचन देईन, कोणते फुल चालतात कोणते नाही चालत, ते एक पण दिलेले. त्याच्यानंतर जाताना फळ घेऊन घेतलं पाहिजे. फळ कोणतं, की एखादं जे फ्रेश फळ आहे, सिजनेबल. आता आंबा आहे तर तुम्ही भगवंताला, आणि जेव्हा तुम्ही ते फळ अर्पण करता त्याच्या निश्चित तुळशी पत्र. तुम्ही दान करताना ही भावना असली पाहिजे की माझं दान भगवंताने स्वीकारलं पाहिजे. तुम्ही असं समजा दान करतात पण कोणाला देतात हे कळायला नाही पाहिजे ना. धान्य दान देतात, तुम्ही काही जरी देत असेल तर त्याच्यामध्ये तुळशी पत्र टाकणं कंपल्सरी. आपण म्हणतो ना, तुळशी दिली ना तर भगवान विष्णूला ते अर्पण होते. म्हणून आपण कोणाला लक्ष्मी दान देतो किंवा धान्य करतो किंवा फळं देतो, तुळशी पत्र कंपल्सरी ठेवलं पाहिजे. त्या तुळशी पत्र ठेवल्याने काय होतंय, तर तुमची त्याच्याप्रती आसक्ती कमी होते, भगवंताला अर्पण होत आहे, आणि दुसरं समोरच्याला सुद्धा त्याची फळप्राप्ती होते. आणि जी पाप करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये जर कधी कधी कोणी दान करताना त्याला असं वाटतं मी उपकार करतोय, तर ती भावना त्याच्यामुळे नष्ट होती. म्हणून तुळशी पत्र ठेवणं खूप महत्वाचं असतंय. शास्त्र एवढं रिफाईंड आहे की आपल्याला कोणी तेवढं सांगत नाही. डीपनेस मध्ये जेव्हा तुम्ही डीप मध्ये जातात ना, तर शास्त्र बऱ्यापैकी क्लिअरिटी करते. तर त्यासाठी काहीतरी आपण मंदिरामध्ये गेलं पाहिजे. मंदिरामध्ये विशेष करून जो कोणी ब्राह्मण असेल त्याला दान, जो वैष्णव ब्राह्मण असेल त्यांना दान दक्षिणा दिली पाहिजे. ते दान केल्यानं अक्षय फळाची प्राप्ती होते आणि ते दान भगवान विष्णूला प्रसन्न होतं. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दिवशी हे दान कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजे, एक तर धन केलं पाहिजे. धन कोणतं, गहू, ज्वारी, बाजरी जे काय असेल ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर तीळ केलं पाहिजे. त्याच्यानंतर अन्नदान म्हणजे जे काही कुकिंग चांगलं फूड आहे ते तुम्ही देऊ शकता. फळं हे तुम्ही दान देऊ शकता. हे दिल्यानंतर काय होतं, 2 गोष्टी होतात की तुमच्या पापाचं ओझं हलकं होत आहे आणि जे काही पाप तुमच्या जीवनातले ते नष्ट होत आहे आणि तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होती ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी. म्हणून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता हे झालं काय करायचं याचं विश्लेषण आपल्या ग्रंथकाराने दिलेलं आहे. आता आपण पाहूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय घटना घडल्या शास्त्रामध्ये, त्याचं वर्णन करूया. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्माजीने सृष्टी निर्माण आजच्या दिवशी केलेली आहे. म्हणजे कोणता युग, सत्ययुग नाही का आजपासून चालू झालाय. सत्ययुगानंतर द्वापारयुग, त्रेतायुग नाही का आज सुरुवात झालेली. त्रेतायुग आज सुरुवात झाली आणि कलियुग आज सुरुवात झालेली. म्हणजे जेव्हा काळाचं परिवर्तन होत आहे ते अक्षय तृतीयेच्या दिवशी परिवर्तन होत आहे. म्हणून याला संध्या म्हटल्या जाते. अक्षय तृतीयेला संध्या म्हणजे काय, ते म्हणतात की 2 संध्या असतात. की जसं सत्ययुग गेला, सत्य आणि त्रेता यांचा दोघांचा मिलन. म्हणजे आज काय होतं, आज जर अक्षय तृतीया असेल तर म्हणजे काल नाही का सत्ययुग संपेला ना, उद्यापासून त्रेतायुग चालू होतं, याला म्हणतात संध्या म्हणतात. मग किंवा त्रेता संपत आहे आणि मग द्वापार चालू होतं. द्वापार संपलं की कलियुग चालू होतं. म्हणजे आज जे काही परिवर्तन होत आहे
ते अक्षय तृतीयेच्या दिवशी होते. दुसरी संध्या म्हणतात त्याला, एक म्हणतात वसंत पंचमी, वसंत महिना आहे तो संपून ग्रीष्म ऋतू चालू होते. आजपासून सगळ्यात जास्त उष्णता चालू होते, भयंकर. कुठपर्यंत? जून जुलैपर्यंत. जुलैच्या ह्याच्यात 1.5 महिना सगळ्यात उष्णता असते. हे शारीरिक मानसिक सगळ्यात भयंकर राहते, म्हणून ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये सगळ्यांना वाचलं पाहिजे. आणि ह्या ग्रीष्म ऋतूची संधी काळ असल्यामुळे याला त्रिसंध्या म्हटलं जाते. म्हणून विशेष करून पंढरपूरला तुम्ही गेला असाल किंवा भारतातले जेवढे मोठे मंदिर आहेत, आजपासून भगवंताला चंदन लावायला सुरुवात करतात, चंदनाचा लेप लावतात, चंदन घासतात. जसं आमच्या हरे कृष्ण मंदिरामध्ये चंदन घासणं गेल्या 15 दिवसापासून. का? तर भगवंताला शीतलता प्रदान केली पाहिजे. का बरं भगवंताला शीतलता केली पाहिजे? जेव्हा तुम्ही भगवंताची काळजी करतात तर भगवंत तुमची काळजी करतात. हा आपल्या जीवनाचा आहे. या जगामध्ये ज्याच्याशी आपलं प्रेम असतं त्याची काळजी करणं सोपं असतं. का बरं? ब्लड रिलेशन आहे. हा, पण किती दिवस आपण त्याची काळजी करू शकतो? कोणती आई असो, बहीण असो, भाऊ असो, आई वडील असो, माता पिता असो, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत प्रेम आहे. पण एकदा शरीर सुटलं, जन्माच्या पहिले तुमचे संबंध होते आणि मृत्यूनंतर कोणी त्याच्या सोबत जात नाही, रड पडणार 8-15 दिवस. लेटेस्ट मध्ये मी घटना, आमच्या भक्ताचा मुलगा टाकीत मायदारा म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी मुंबईला येतात तर त्याला उष्णघाताचा झटका आला आणि 13 वर्षाचा मुलगा वारला. आई वडील एकदम असे हातबोल होऊन गेले. आता वडील नॉर्मल झाले, आई थोडीशी याच्यामध्ये. तर मी या जगामध्ये विचार करतो, किती मनुष्य शोक करतो, विलाप करतो, पण शेवटी जीवात्मा जातो, पण त्याच्या मागे कोणी जाण्याची तयारी ठेवत नाही. प्रत्येकाला त्याच्यापेक्षा आपला जीव खूप प्रिय आहे. म्हणून इथे आपण जेव्हा, याचा अर्थ हे नाही की त्यांना आपण प्रेम नाही करायचं, पण सगळ्यात जास्त जेव्हा भगवंताची चिंता करतात, भगवंताची काळजी करतात, तेव्हा ते खरं प्रेम आणि भक्ती म्हटल्या जाते. म्हणून भक्त प्रेमाने त्यांना चंदन अर्पण करतात. ह्या दिवशी चंदन अर्पण करण्याचं महत्व आहे. म्हणून इथे सगळ्या मंदिरामध्ये चंदन लावलं जातं. तिरुपती बालाजी, सिंहाचलनचं एक वैशिष्ट्य असं आहे की वर्षभर भगवंताला कमी 450 किलोचं चंदन नाही का लावलं जातं वर्षभर. एकमेव अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या बिना चंदनाचं दर्शन होतं, भगवान विष्णूंचं दर्शन होतं, नरसिंहदेवांचं दर्शन होतं. ते चंदन भक्तांना वाटलं जाते. येऊन तिरुपती बालाजी, पंढरपूरला जातात भगवंताला पांडुरंगाला चंदन लावलं जाते अक्षय तृतीयेची. हा एक मुद्दा झाला आज अक्षय तृतीयेची. दुसरी घटना झाली की देवतांमध्ये जे खजिनदार पद होतं ते कुबेरला आज देण्यात आलं अक्षय तृतीयेच्या दिवशी. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेरची पूजा केली, त्याला अक्षय फळ प्राप्त. म्हणून बघा ते कलश दाखवलं जातं ना, सगळे नोने सोने नाणे पडतात. का बरं पडतात? तर लक्ष्मी देवीने ते डिपार्टमेंट देवतांना, कारण मेन ट्रॅजेडी कोणाकडे? लक्ष्मी देवीकडे. लक्ष्मी देवी म्हणते देवदेवतांना की तुमच्यामध्ये कोणतरी खजिनदार पाहिजे, म्हणून कुबेरला आज नियुक्त केलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी. आणि ते पद देऊन कुबेर काय करतात? त्या धनाची सगळ्या देवदेवतांना वाटप करतात, म्हणून कुबेरची पूजा केली जाते. त्याच्यानंतर आज विशेष करून गंगा अवतरण झालेले आहे. म्हणून गंगा सागरमध्ये गंगा मेला किंवा गंगा सागरचा मेला नाही का अक्षय तृतीयेच्या दिवशी. नॉर्थ इंडियन बंगाली लोक गंगा सागरला किंवा सगळ्या भारतातले लोक तिथे स्नान करायला जातात. गंगाचा आणि सागराचा जो संगम झालाय तो अक्षय तृतीयेच्या दिवशी झालाय. त्या दिवशी कोणी गंगा सागरला जाऊन स्नान करतोय त्याला हजारो पुण्याची प्राप्ती होते. गंगेचा जे पाठ आपल्या नाशिकला गोदावरी आहे, गोदावरीमध्ये जाऊन तुम्ही ते स्नान करू शकतात. तर गंगा कशी प्रगट झाली? जेव्हा सगर महाराज होते, सगर महाराजांनी 60,000 पुत्र होते आणि ते यज्ञ करीत असताना त्यांचा घोडा इंद्राने चोरून तो कुठे ठेवला? कपिल देवांच्या आश्रमामध्ये ठेवला. याने खूप शोधला, स्वतः तो पाताळामध्ये कपिल मुनींच्या आश्रमामध्ये सापडल्यानंतर त्यांनी ती पृथ्वी खूप खोदली, भयंकर खोदल्यानंतर 60,000 शिष्यांना वाटलं, आपल्या पुत्रांना वाटलं की आमचा जो घोडा चोरला ह्या मुनीने चोरलाय आणि म्हटलं याला मारा मारा. त्यावेळेस कपिल देव किंवा जे भगवान कपिल होते त्याने काही सांगायचे आतच नाही का त्यांना समजून सांगायचं, एवढं ते आक्रमण करण्यासाठी आणि नेमकं त्यांनी आपल्या हुंकारनं त्यांना जळून भस्मासात केलं. आणि जसं जळून भस्मासात केलं या सगर महाराजांच्या पुत्रांना याच्या, तर त्या आपल्या राख झाली त्या 60,000 शिष्य पुत्रांची. मग त्याच्या उद्धारासाठी काय करावं लागेल? तर सगर महाराजांना सांगितलं की बाबा तुम्ही एकच करू शकतात की या पुत्रांना गंगा अवतरित करू शकतात. आणि मग सगर महाराजांनी खूप प्रयत्न केले पण ते काही झालं नाही. मग सगर महाराजांचे पुत्र असामंजस्य त्याने प्रयत्न केला आणि मग असामंजस्यानं केलं
त्याला पण ते यश नाही आलं. तर असामंजस्याचा पुत्र होता अंशुमान, त्यानं पण यज्ञ केला, आपलं मोठ्या तपस्या केले घोर, पण गंगा प्रगट झाली नाही. त्याच्यानंतर अंशुमानचा पुत्र होता दिलीप, त्यानं पण प्रयत्न केले, नाही झालं. दिलीपचा पुत्र होता भगीरथी. ह्या भगीरथाने मोठं तपस्या करून गंगेला प्रगट केलं, आणि प्रगट केल्यानंतर सांगितलं की माझे पूर्वज आहेत ना, त्यांचा तुम्ही उद्धार करा. तर त्यावेळेस गंगा म्हटली की माझा वेग एकमेव धारण कोणी करू शकेल तर ते महादेव करू शकतात दुसरं. पुन्हा भगीरथाने कोणाची तपस्या केली? शिवजींची केली. आणि शिवजींची तपस्या केल्यानंतर शिवजी आज प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही जटामध्ये धारण करून त्या धारेला इथं प्रगट करा. आणि मग जसं गंगेचं प्रगट झाल्यानंतर शिवजींच्या जटातून सप्तधारा बाहेर पाडल्या. सप्तधारा म्हणजे गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधुकारी, त्या सप्त ऋषीने सगळ्याला त्या धारा देऊन टाकली. त्याची एक धारा नाशिकला आहे. आणि हे दिल्यानंतर रस्त्याने जेव्हा निघाले सगर महाराजांच्या, रस्त्यामध्ये जानवी मुनीचा आश्रम लागला. पहिले भगीरथ महाराजांचा रथ पुढे जात होता आणि जानवी ऋषीचा आश्रम होता. तर आश्रम मध्ये सगळं पाणी शिरल्यानंतर जानवी मुनीला राग आला. राग आल्यानंतर त्याने गेलं रागाच्या भरामध्ये सगळ्या गंगा पिऊन टाकली. योगिक शक्ती होती. तर भगीरथ महाराजांनी पुन्हा विनवणी केली, अहो माझ्या पूर्वजांचा उद्धार बाकी आहे, तुम्ही काहीतरी करा. आणि मग त्यांनी याचना केल्यानंतर प्रसन्न होऊन त्यांच्या कानातून ती गंगा प्रगट झाली, म्हणून गंगेचं नाव पडलं जानवी. आजचा दिवस ते जानवी. आणि मग ती जानवी पुढे जात जात नाही का, आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांना काय केलं, त्या जो राखेचा ढीग होता त्याला मुक्तता केली, आणि तिथून गंगेच्या पाण्यानं स्पर्श करून ते आपल्या लोकांमध्ये निघून गेलेले. म्हणून आपल्या त्या दिवशी तर्पणाला मी पहिल्याच मुद्दा सांगताना की गंगेचं पाणी का तर्पण करायचंय, की आपले जे पूर्वज कुठं ना कुठं कोणत्या तरी येवणीत भटकत राहतात, आणि ते जर आपण त्यांना मुक्ती नाही दिली तर मग आपल्याकडे पितृदोष लागतो. मग आपण इकडे जाय, सगळं जाय, तिकडे जाय. तर त्या पितृदोषातून भले ते कसे वागू आपल्यासोबत तो वेगळा विषय, पण ॲटलिस्ट आपल्याला जसं मला हा अनुभव भरपूर वेळा आलाय. एक सून, मला ते 2-4 काय माहित नेमकं माझ्यासोबतच असं घडावं काय माहित आहे. एक सून म्हटली, महाराज माझ्या सासू लय त्रास दिला मला का झालं म्हणले, मी तुम्ही म्हणतात ते पित्र घालव, मग मी तिला तर जीव घालणार नाही. मला तर ती मेली, आता मेल्यानंतर तर वैर सुटलं पाहिजे. ती चुकीची वागली, तू चुकीचं, तिच्यातून तुझ्यात काय फरक राहिला बाई. अरे म्हटलं माणसानं ते मेल्यानंतर तर ती दुश्मनी नसली पाहिजे. बरं तू आज नाही करणं, पण उद्या तुझ्या मुलाबाळाला पितृदोष लागला तर कर काय, मग महाराज घालते बरं. मला घाल बाई, ऍटलीस्ट भीती पोटी का. म्हटलं तू चांगली जीव घाल बरं, एखादी तिला डाळीचं पाणी नको पाजू, असं समज की तुझी सासू तिला तूप टाकून असं खुश कर, तुझी सासू वाटली बाई आशीर्वाद, माझी सून आता ले सुधारली. खाऊ घाल ना, सासू सासर काय फरक पडतो. तुझी सासू थोडी शेजारी बाई आई, खाऊ घाल तिला चांगलं कपडा लाता दे. आता असे व्हरायटी लोक भेटतात. सांगायचं म्हणजे की केलं तर चांगलं केलं पाहिजे. म्हणून हे जो प्रसंग घडलाय तो गंगेचं पाणी त्यानं तर्पण केलं, आणि तो प्रसंग उद्धार करण्याचा प्रसंग आज अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेला आहे. त्याच्यानंतर आज परशुराम, भगवान परशुराम आहेत ना, जे रोहिणी आपलं रेणुका सूत, त्यांचा जन्म सुद्धा आज झालेला आहे. आणि त्याचा प्रसंग असा, तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहित आहे, मी थोडक्यात जास्त विश्लेषण मध्ये जात नाही, की जेव्हा कार्तिवीर्य अर्जुन नाही का त्यांच्या आश्रमामध्ये आला, जमदग्नी ऋषी त्याच्या कोणती गाय मागत होती, ती दिली नाही गेली, आणि मग त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी काय केलं, बरंच युद्ध झालं. तर हे जे कार्तिवीर्य अर्जुनाने काय केलं, जमदग्नी ऋषींचं मस्तक छाटल्यानंतर ही बातमी कळाली. छाटल्यानंतर तिने काय केलं, आपलं 21 वेळा छाती पिटली. हे भविष्यपुराणामध्ये प्रसंग येतो आणि श्रीमद भागवतामध्ये पण येतो. 21 वेळानंतर जेव्हा तिने आवाज दिला, परशुराम आले, आणि आल्यानंतर विचारलं काय झालं, तर म्हणजे पिताचं असं केलं. तर ते प्रतिज्ञा घेतात. का बरं प्रतिज्ञा घेतात, की मी 21 वेळा क्षत्रियांचा निसहार करेन. आणि का बरं 21 वेळा, तर त्यांच्या आईने 21 वेळा छाती पिटली होती, म्हणून त्यांनी 21 वेळा प्रतिज्ञा घेतली आणि क्षत्रियांचा केलं. त्या क्षत्रियामध्ये दशरथ महाराज होते. त्याने जेव्हा कधी जायचे तर एकच नारी कवच मध्ये राहायचं, त्यांना मी मुक्त करेन. म्हणून दशरथ महाराजांनी किती लग्न केले, 350 वेळा आले होते, 350 लग्न केले. आणि 3 बायका प्रमुख, 353. कोणत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तर हा एक प्रसंग घडला. आणि मग परशुरामाने काय केलं, क्षत्रियाचा निस्सार करून आज ते केलेले, हा एक प्रसंग घडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रसंग घडलेला आहे, दुर्गा देवी आज प्रगट्य झालेली आहे. त्याने महिषासूर मर्दिनीचा वेगवेगळ्या कल्पामध्ये ते पण योगमायाचा विस्तार करून महिषासूर मर्दिनी वध केलेला आहे. तो प्रसंग आज घडलेला आहे.
त्याच्यानंतर भगवंताचा हैग्रीव अवतार झालेला आहे, ज्याने वेदाचं ज्ञान दिलंय ब्रह्माजीला आणि ज्ञान देऊन वेदाची पुन्हा स्थापना केली, तो प्रकट झाले. त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी म्हणून अन्नदान काय सांगितलं जातं ना, तर अन्नदेवी जी आहे अन्नपूर्णा देवी, तिचं प्रागट्य अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले. म्हणून कोणी वर्षभर अन्नपूर्णा देवीची पूजा प्रॉपर करत नाही. अन्नपूर्णेची देवीची पूजा कशी होते, जेव्हा तुम्ही दान करता, दुसऱ्याला अन्न खाऊ घालतात, तर ती पूजा म्हटल्या जाते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे, त्यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. त्याच्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीमद भागवताची रचना अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली आहे, हे पण वर्णन आहे. आणि सगळ्यात मोठा प्रसंग घडलाय श्रीमद भागवतामध्ये जो फेमस आहे. भगवान कृष्णाने जो मित्र कोण आहे, सुदामा, तर सुदामा भगवान कृष्णाला भेटण्यासाठी काय घेऊन गेले, पोहे, कच्चे पोहे थोडेसे शेजारी पाजारी, आणि ते दोघांची भेट झाली. त्याची स्टोरी खूप सुंदर आहे, वेळेच्या अभावी आपण एवढे घेत नाहीत. तर त्या दोघांची भेटेचा प्रसंग अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली. आणि भगवंत म्हणतात की तू आज ह्या तिथीला मला थोडेसे पोहे दिले, मी तुझं ऋण कधीच फिटत नाही. मी तुला एवढं अक्षय धन देतो की तुझी पुन्हा कल्पना होणार नाही. आणि पाहायला गेलं तर सुदामजी मागाय गेले नव्हते. सुदामजी एक म्हणत यायचे, कोण मागाय गेलं होतं, त्यांची पत्नी सांगितली की तुम्ही जा तुमच्या द्वारकाधीश भेटायला. ते म्हटलं की छोट्या गोष्टीसाठी माझ्या मित्राला मागायला कशाला जाऊ, पण मला माझ्या बालपणाचा मित्र आहे त्याला भेटायला गेलं पाहिजे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आता तो मोठा द्वारकाधीश झालेला आहे आणि माझ्या जीवनाची सफलता या भावनेने गेले. आणि मग इथं प्रसंग आपल्याला शिकायसारखा की जेव्हा तुम्ही भगवंताकडे जाता न मागता भगवंत तुम्हाला देतात. जेव्हा तुम्ही मागण्याच्या भावनेने देवाकडे जातात ना, तर भगवंत तुम्हाला देत नाहीत. भगवंत एका माता पित्याप्रमाणे, माता पिता काय करतात, आपल्या मुलांना काय गरजेचं आणि काय गरजेचं नाही, काही मुलांना न मागता सुद्धा देतात तुम्ही. तसंच भगवंत आहे, सुदामानं न मागता दिला, पण आपल्याला काय घंटा ठेवली की भगवंताला टेन्शनच येत असं ना, त्यानं घंटा वाजवली, हा काय लिस्ट काढून देव जाणे बुवा. हा, आणि किती जण घंटे वाजवतात, प्रत्येकाच्या घंटेमध्ये भगवंत आणखीन टेन्शन, अरे याची वेगळी याची वेगळी. बरं एका घंटेमध्ये कळतंय ना. मला कधी कधी थोडं परेशान होत आहे, समजा तुमच्या घरामध्ये बेल आहे, कोणी येऊन सारखं सारखं वाजवलं, तुम्ही चिडणार का नाही? चिडणार का नाही? हा, हो. मग मंदिरात गेल्यानंतर एवढ्या घंटा वाजल्यानंतर देव काय विचार करीत असेल. वैदिक काळामध्ये घंटे लावण्याचं कारण असं की मंदिरात आपण डायरेक्ट प्रवेश करू नये, एका घंट्यामध्ये कळून जाते, त्याची विधी आहे. म्हणून आमच्या हरिकृष्णामध्ये का लावलं नाही, कारण पहिले लोक लय बाडवायचे, बंदच करून टाकलं ते. प्रभुपाद म्हणले एकच घंटा चालवा, ती म्हणजे जिभेची, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ही मधातली वेळ आहे ना, भगवंताच्या नावात केली पाहिजे, ही घंटा वाजली पाहिजे, म्हणून प्रभुपादांनी सांगितलं. तर काय मुद्दा चालू होता सुदामाच्या, आणि मग सुदामाच्या तो प्रसंग, आणि मग भगवंतानं अक्षय धन दिलं. आणि स्वतः भगवंत का बरं अक्षय दिलं माहिती आहे, पहिली मूठ जेव्हा भगवंतानं खाल्ली तर भगवंताचे सगळं 33 आपलं सगळं ब्रह्मांड संतुष्ट झालं. दुसरी मूठ खाणार तर रुक्मिणीने धरली. रुक्मिणी का धरली, तर आचार्य श्रीधर स्वामी त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करत 3 कारण सांगतात. पहिलं कारण सांगतात की पहिल्या मुठीमध्ये भगवंत आपल्या भक्ताच्या अधीन झाले आणि सर्वस्व. दुसऱ्या मुठीमध्ये मला सेविका व्हावं लागेल, आणि मला सेविका व्हायला हरकत नाही, पण भगवंताची सेवा करणार कोण, हे कारण सांग. तिसरं कारण सांगतात भगवंत, आपल्या रुक्मिणी विचार करते, भगवंता तुम्ही एकटेच टेस्ट करतात, आम्हाला पण खाऊ द्या ना, आम्हाला कधी भेटेल. तुम्ही प्रेमाचा तो भगवंत हे बघत नाही तुम्ही कसं दिलं, तुम्ही कोणा भावने दिलं भगवंत बघतात. म्हणून रुक्मिणीने मूठ भरली होती. आणि भगवंत रुक्मिणी तिसरं कारण देते आचार्य की रुक्मिणी विचार करते मनामध्ये की भगवंत एवढे नाजूक आहेत, कोमल आणि कच्चे पोहे आहेत, कुठलेत कधीच आहेत, भगवंतानं खाल्लं तर पोट कसं दुखेल. म्हणजे भगवंत किती आचार्य किती डीप मध्ये जाऊन विचार करतात, आपण त्याची कल्पना नाही करू शकत. आपल्याला काय, आपल्याला कल्पनाच नाही पडत. आपल्याकडे एवढी भामटिगिरी, एवढाच नैवेद्य कोणी शिकवायला माहित नाही. त्याच्या डाळीचे 2-4 थेंब, साखरेचे 2-4 दाणे, 2-3 भाताचे शीत, देवा खाय तू. बाकी राहिलेले मुंगळे चावतात, अंगाला मुंग्या चावतात, आंबरसाचे 2-4 दिले, काय याला ही बुद्धीच नाहीये. म्हणून त्या दिवशी भगवंताला एक प्लेट बनवायची, 5 मिनिट ठेवायचं आणि देवा खा, तुम्ही पोटभर खा,
आणि तुमचा प्रसाद आम्ही स्वीकार करू. आणि तो स्वीकारला. मी पाहिलं कधी कधी देवाचं नाही होत कुत्र्याला खाऊ घालतात. नाही, कुत्र्याला नाही खाऊ, माणसानं खाल्लं पाहिजे, गायला खाऊ घातलं पाहिजे, गायला पण नाही. त्यांची कृपा आपण घेतली पाहिजे, कुत्र्याला दिली पाहिजे. काय बुद्ध्या चालतात, कुठं चालतात. मी आमच्या गावात एक मोठे व्यक्ती होते, विषयाला आगो चालते, लय भामटे होते. उकडलेले मोदक गणपतीला फ्राय केलेले मोदक घरी खायला होते. हा, आणि देवाला एवढाच मोदक आणि आपल्या घरी मोठमोठे. अरे देव कृपळ तो प्रसाद म्हणून तुम्हाला देतोय राव, ते खायला लागलं तर तुम्ही देणार नाही त्यांना, तू कृपा आहे. तर हे विशेष करून सुदामाचा प्रसंग झाला आणि सुदामाच्या प्रसंगातून भगवंताने त्या पोळ्याच्या बदल्यात त्यांना सुदाम नगरी, जी सोन्याची नगरी दिली. तर ते अक्षय फळ प्राप्त म्हणून भगवान कृष्णाला दान धर्म करण्याचं वर्णन विशेष करून तुळशीपत्र, फळ, पत्रम, पुष्पम, फलम, जे काही तुम्हाला शक्य आहे ते राम मंदिरात, कृष्ण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं. नाही तर एखादा छडकाबुच्चा लांबा देवा खाय तू, नाही नाही, चांगला घेऊन जा. तर हे एक प्रसंग घडला. त्याच्यानंतर एक पुढचा प्रसंग घडलेला आहे की नरनारायण ऋषीने जे सहस्त्रबाहू नावाचा राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी नरनारायण, तर हे नरनारायण कोण होते? स्वयंभूमनूच्या 3 कन्या होत्या, अकोती, प्रसूती आणि देवहूती. देवहूतीचे मुलगा कोण झाला? भगवान कपिल देव झाले. प्रसूतीपासून दक्षाच्या कन्या झालेल्या आहेत. आणि जी प्रसूती होती आकृतीपासून दक्षिणचे हे झाले. आणि प्रसूतीपासून भगवंताच्या त्याच परंपरेमध्ये नरनारायण ऋषी झाले. सहस्त्रबाहूचा वध केला, तो आज झालेला आहे. आणि तेच नारायण ऋषी जो सहस्त्रबाहू होता मागच्या जन्मात असुर, तो पुढे एक कवच राहिलं तर त्याने सूर्यदेवाचा आश्रय घेतला. आणि सूर्यदेवाचा आश्रय घेऊन सूर्यदेवाने ते पुढे कुंती महाराजांच्या गर्भामध्ये कर्णाचा जन्म झाला. तो जो मागच्या जन्मामध्ये सहस्त्रबाहू नावाचा असुर होता. आणि पुढे तेच नरनारायण ऋषी नर होऊन अर्जुन होऊन आले, नारायण कृष्ण होऊन आले आणि मग कर्णाचा वध केला. ही त्याचा प्रसंग, त्यांचं प्रागट्य हे अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेले, त्याचं वर्णन दिलेलं आहे. म्हणून हा आणि आजच आणि नरनारायण ऋषी जेव्हा यांचा वध केला त्यांनी तपस्या कुठे केली? भद्रिका आश्रममध्ये. म्हणून भद्रिका आश्रमाचे दार केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार जे उघडतात ते बद्रीनाथ आपलं याच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी उघडल्या जातात आणि नोव्हेंबरमध्ये ते बंद होतात. तर आणि विशेष करून त्याचं बद्रीनाथच्या दर्शनाचं असं महत्व दिलंय की कोणी अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथचं दर्शन घेतो ना त्याला भगवंताची वैकुंठाची धामाची प्राप्ती होते. म्हणून बरेच लोक चारीधाम यात्रा करताना अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथला जातात दर्शनाला. ते गेलं पाहिजे, शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत. कारण मी एकदा गेलो होतो 7-8 वर्षापूर्वी. म्हाताऱ्या लोकांचे खूप हाल होतात. ज्यांच्या 45-50 जास्तीत जास्त 45 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीने कधीच जाऊ नये तिकडे. 45 वर्षाच्या आतच जाऊ, कारण की नंतर ट्रॅव्हलिंग, आता रस्ते चांगले झाले, आम्ही गेलो तो खडतर रस्ते होते पण परेशानी होते. तो नंतरचा विषय. पण सांगायचा मुद्दा की त्या दिवशी दर्शन घेतलं पाहिजे. तर बद्रीनाथचे द्वार उघडतात. आज त्याच दिवशी बद्रीनाथला भगवान वेदव्यासाने महाभारताची रचना केल्याचा प्रसंग अक्षय तृतीयेच्या दिवशी गणपतीने लिखाण केलेले, तो प्रसंग पण अक्षय तृतीय झाले. श्रीमद भागवताची रचना अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेली, हे पण वर्णन येते. त्याच्यानंतर विशेष करून महाभारतामध्ये जेव्हा पांडव वनवासात गेले आणि वनवासात गेल्यानंतर त्यांच्याजवळ 60,000 ब्राह्मण होते. तर युधिष्ठिर महाराजांना चिंता होती की ह्या ब्राह्मणाला भोजन कसं अर्पण करायचं. तर त्या चिंता दूर करण्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी ऋषीमुनीला विचारलं काय करायचं. तर ते म्हणले की द्रौपदीने सूर्यदेवाची उपासना केली तर सूर्यदेव तुम्हाला काहीतरी देते. म्हणून द्रौपदीने सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्यदेवाने उपासना प्रसन्न होऊन त्यांना अक्षय पात्र प्रदान केलं. आणि अक्षय पात्र प्रदान केल्यानंतर त्याच्यात एक नियम ठेवलाय की जोपर्यंत तुमच्या अतिथी ते जेवढे आहेत त्यांना भोजन करायचं. आणि जेव्हा द्रौपदी शेवटला सगळ्यांना अर्पण केल्यानंतर जेव्हा ती खाईन तेव्हा त्याच्यातलं अन्न काय होईल? बंद होऊन जाईल. म्हणून तो प्रसंग अक्षय तृतीयेचं जो पात्र आहे ते आज अक्षय तृतीयेला भेटलं म्हणून अक्षय पात्र म्हटलं जाईल. त्याचं दर्शन घ्यायचं असेल, आचार्य म्हणतात मध्वाचार्य पाद उडुपी कृष्ण आहे जे तिथे तुम्हाला ते पाहायला भेटतं महाभारताच्या काळी. आज मी कोणताही काळ राहू दे तिथं 24 तास जर तुम्ही गेलात भंडारा तर ते कधीच बंद पडत नाही. एवढं सुंदर अन्न भंडारा ते अक्षय पात्राचं चालतंय. तर हे अन्नदानाचं महत्व अक्षय पात्राचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामधून जो प्रसंग घडला अक्षय पात्राचा
दुर्वासा मुनी आले कोणाकडे? द्रौपदीकडे. काय आलं तर दुर्योधनानं सांगितलं की माझ्या भावाचा तुम्ही काय करा, आदरातिथ्य स्वीकार करा. आणि मग दुर्वासा मुनी गेल्यानंतर 60,000 शिष्यांसोबत गेले आणि ते म्हणले आम्हाला खूप भूक लागली. तर द्रौपदी चिंताग्रस्त झाली की 60,000 लोकांना आता अक्षय पात्रात अन्न बंद केलं, द्यायचं कुठून? ते म्हणले की तुम्ही काम करा, संध्या करून या दुपारचे, तोपर्यंत आम्ही काय करू. आणि मग द्रौपदीने तळमळतेने भगवंताला पुकारलं, तेव्हा भगवंत तिथे द्वारकाधीश आले आणि म्हणले सखे, कारण द्रौपदीला ती बहीण मानायची आणि सखे मानायचे, म्हणून द्रौपदीचे एक आणखी नाव आहे कृष्णा. आणि हे कृष्ण आणि कृष्णामधला फरक आहे. मला काहीतरी भूक लागली, काहीतरी खायला दे. म्हणजे भगवंत काहीच नाही खाल्लं. ते म्हणजे अक्षय पात्र घेऊन ये. आणि आचार्य म्हणतात शाक्ताचा किंवा शीताचा एक कण होता आणि भगवंताने टाकला ते आपल्या जीवेवर आणि सगळे 60,000 शिष्य तिथून तृप्त झाले. त्याचा प्रसंग तो जो अक्षय पात्राच्या दिवशी झालाय. म्हणून असं म्हटलं जातं की भगवंताला तुम्ही अक्षय पात्राच्या दिवशी थोडस जरी अर्पण केलं तर भगवंत प्रसन्न होतात. ह्या सगळ्या स्टोऱ्या कुठं ना कुठं कनेक्ट झालेल्या आहेत. ह्या कुठं काही सेंटिमेंटल नाही येत म्हणून हा प्रसंग घडलेला आहे. त्याच्यानंतर द्रौपदीची रक्षा जे असं सभा झालेली त्या अक्षय पात्राच्या दिवशी भगवान कृष्णाने रक्षण केलेले. त्याचा प्रसंग कसा घडलेला आहे? एकदा भगवान कृष्ण आणि सुभद्रा आणि द्रौपदी बसले होते, तर भगवंत फळ कापत होते. आता ही महाभारतात स्टोरी नाही, पण मध्वाचार्य पाहत त्यांच्या आचार्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात ते की एकदा फळ खाता खाता भगवंताला बघायचं कोण्या बहिणीचे जास्त माझे प्रेम. भगवंताचं शरीर सच्चिदानंद स्वरूप आहे, ते असं रक्त येत नाही त्यांचं. ते नखापासून तर शिखपर्यंत शाश्वत आहे. आपलं रक्त मासानं भरलंय शरीर, भगवंत शाश्वत. तर फळ कापता कापता भगवंताचं बोट कापलं आणि कापल्यानंतर सुभद्रा बघती कुठं कपडा आहे का. त्यावेळेस द्रौपदीनं काय केलं, आपला जो भरजारी साडी दिला फाडून, असं सुंदर एक भजन आहे मराठीमध्ये. तिनं भरजारी साडू पहिले फाडून भगवान कृष्णाला बांधला आणि जेव्हा बांधत होते तर भगवंत म्हणत होते की द्रौपदी तुझं ऋण मी कधी फेडणार नाही. ह्या छोट्याशा चिरगुटानं मी तुला एवढं वस्त्र प्रदान करेन की त्याची तू कल्पना नाही करू शकत. आणि तो नेमका प्रसंग कधी घडलेला आहे? तो अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेला आहे. आणि भगवंताने अक्षय तृतीयेच्या दिवशी तिचं एवढं वस्त्र प्रदान, म्हणून भगवंताला तुम्ही कणभर दिलं तर भगवंत मनभर देतात आणि देवताला मनभर दिलं तर देवता तुम्हाला कणभर देतात. एवढा फरक आहे भगवंताच्या आणि देवतांच्या उपासनामध्ये. म्हणून आपल्याला कोणाला द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि शास्त्राच्या मतानुसार गेलं तर भगवत प्राप्ती होती आपल्याला. आणि म्हणून द्रौपदीचं रक्षण हे अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेले. त्याच्यानंतर आज जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या रथाची सुरुवात केली जाते जगन्नाथपुरीमध्ये. पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्या आषाढी एकादशी आणि जगन्नाथपुरीचा रथ एका टायमात, तर त्या रथाची सुरुवात आजपासून म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सुरुवात होती. तो प्रसंग केला जातो. त्याच्यानंतर जो जगन्नाथचा रथ आहे त्याला नंदी घोष म्हणतात. बलदेवचा जो रथ आहे त्याला ताल घोष म्हणतात. आणि जे सुभद्राचा रथ आहे त्याला दर्प दलन रथ म्हटलं जाते. ह्या रथांची निर्मिती आज केल्या जाते. आणि विशेष करून जी जगन्नाथजी त्यांना कोणी चंदन अर्पण केलं जाते, तर एक बडा शृंगार केला जातो. बडा शृंगार म्हणजे काय की बाकीच्या मंदिरामध्ये रात्री झोपताना भगवंताच्या अंगावरले फुलं काढल्या जातात, पण जगन्नाथपुरीला भगवंत झोपताना रात्री फुलामध्ये झोपतात. मग त्यांना सुंदर सुंदर म्हणजे भगवंत दिवसा फुल घालतच नाहीत, रात्री त्यांना सुंदर मोगऱ्याचे फुलं झोपताना पुजारी सांगतात चांगले चांगले सुंदर फुलं द्या. भगवंत चांगले सुंदर फुलामध्ये झोपतात म्हणून त्याला म्हणतात बडा शृंगार. रात्री 11 वाजता होता. कोणी गेले तुमच्यापैकी जगन्नाथपुरीला? गेले? बाकीचे कसं व्हायचं? ड्युट्या करू करू मरून चालला जा, काय घेऊन जाणार नाही तर आजारी पडला तर 5-50 हजार रुपये असा झटका बसतो. 4 लोक ऍडमिट होतात. पडू नये पण उदाहरण देतो तुम्हाला. अरे जाऊन या, काही फरक पडत नाही असं समजा. आणि शाळेत तुम्ही सुट्ट्या मारल्या ऑफिसमध्ये, काय तुम्हाला कंपनी काढून नाही देणार का? महिन्याच्या मेडिकल लिव्ह टाका. आमचे भक्त तर लय भारी येत समोर बसलेले, आजारी नसले तरी आजारी पाडतात, जाऊन येतात. काय फरक पडतो? सोबत काय येणार आहे विचार करा राव. जाऊन या, शरीरात ताकद आहे तोपर्यंत गेलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. उन्हाळ्याचे सुद्धा भक्त. आता आमचे कॉलेज एक माताजी, तिला काय राग आला देवजण, शनिवारी संध्याकाळी बसली, पंढरपूरला पोहोचली पहाटे 4:30ला, पांडुरंगाचं दर्शन घेऊन रविवारी संध्याकाळी 7 वाजता पोहोचली.
काय म्हणले प्रभूजी आता मला जातं दर्शन, म्हणलं जाऊन या माताजी, जाऊन आले. असं पाहिजे. तुम्ही प्लॅनिंग करतात, प्लॅनिंग केल्यानंतर होतच नाही. म्हणून निघालं पाहिजे. कसं होईल भगवान माहेर जाताना आपण टर्म्स कंडिशन, ज्या ठिकाणी आवडीचे ठिकाण असेल आपण तिथे सुविधा नाही बघत. तुमच्या घरी सुविधा आहेत पण आनंद नाहीत. पण तीर्थयात्रेमध्ये सुविधा नाहीत, सुविधा नाही आहेत पण आनंद आहे. तुम्हाला काय घ्यायचं, सुविधा घ्यायचा, आनंद घ्यायचा, तिथे तुम्हाला ठरवा. तर हे भक्ती आहे. म्हणून इथे दिलेले आजपासून चंदन यात्रा होते. आणि चंदन यात्रेचा आपल्या घरात लड्डू गोपाल असेल, राम असेल, तर तुम्ही थोडस चंदन घसून नाही का भगवंताच्या अंगाला लावलं पाहिजे. शीतलता प्रदान केली पाहिजे. शीतलता का दिली पाहिजे? कारण आपण ह्या भौतिक संसाराच्या 3 क्लेशामध्ये एवढे भाजले जातो, एवढे वरपळले जातो. तर आपल्या जन्ममूर्ती चक्राची जी अग्नी आहे त्याला थंड करायचं असेल तर भगवंताला शीतलता करणं खूप महत्वाचं आहे. तो प्रसंग पण आजपासून चंदन यात्रा चालू होते. त्याच्यानंतर विशेष करून प्रल्हाद महाराजाला जे हिरण्यकशिपूने वरदान दिलं होतं, याचा हिरण्याक्षीचा वध झाला होता, तो आज झाला होता. आणि भगवान नरसिंहदेवाने प्रल्हादाला जे काही वरदान दिलं होतं ते आजच्या दिवशी दिलं होतं, या शास्त्रामध्ये मत आहे. त्याच्यानंतर श्रीपाद रामाचार्याने वराह नरसिंहाची पूजा करण्याची सुरुवात दक्षिण भारतामध्ये केली होती. ते अक्षय तृतीयेला केले होते. त्याच्यानंतर नवीन निर्माण मंदिर केलं ते सिंहाचल वराह नरसिंह. तर याचा प्रसंग जी उर्वशी आणि पुरुराव राजे 9व्या स्कंदामध्ये त्याने ह्या मंदिराची स्थापना केली होती. आणि तेव्हापासून वराह नरसिंहाचा चंदन लावण्याची प्रथा आज बी आहे. तर ते चंदनाचं महिमा वर्षातून एकमेव दर्शन होतंय, त्याचा प्रसंग आहे. तुम्ही वृंदावनला गेला असाल तर बाकी बिहारीचं मंदिर आहे. वर्षभर बाकी बिहारीच्या चरणाचं दर्शन होत नाही. बाकी कोणत्याही मंदिरात जातात तर भगवान कृष्णाच्या चरणाचं दर्शन होते, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी बाकी बिहारीच्या चरणाचं दर्शन होते. म्हणून प्रत्येक अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष करून बाकी बिहारीला काय करतात माहितीये का, दर्शन घ्यायला जातात लोक. गेले का तुम्ही कोणी बाकी बिहारीचं दर्शन? वृंदावनला किती गेले? बस हे क्या हुआ. अहो माताजी भांडा नवऱ्यांना थोडे घेऊन जा, काय बसले घरामध्ये, भांड लावून देत नाही. ठीक आहे, ते करा. तर हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर जगन्नाथपुरीची 42 दिवसाची चंदन यात्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी चालू होते. आणि 21 दिवस उत्सव मूर्ती आहे. त्याच्यामध्ये राम कृष्ण बलराम, श्रीदेवी आणि भूदेवी यांना काय केलं जात आहे, चंदनाचा लेप लावला जातो. त्या उत्सव विग्रह असतात त्यांना चंदन लावलं जाते. आणि जे नरेंद्र सरोवर आहे ना, तिथं 5 शिवलिंग असतात. तर त्या 5ही शिवलिंगांना नाही का नरेंद्र सरोवरामध्ये पाण्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळे त्यांना शीतलता परत भेटते. आज पुन्हा आणखीन 23वी घटना आहे की पांडवाचा 13 वर्षाचा वनवास तो पूर्ण झाल्याचं वर्णन आज येते. आणि दुसरं याचा प्रसंग जी काही पूर्णता प्राप्त झालेली ती अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेली. त्याच्यानंतर विशेष करून वल्लभाचार्य जे उडुपी आपल्या जे पुष्टी मार्गाचे आचार्य होऊन गेलेले आहेत, त्याचा जन्म आजच प्रागट्य आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेला आहे. त्याने जे नाथद्वार आहे भगवान, तुम्ही गेले का श्रीनाथला? ऐकलं असेल ना श्रीनाथजी, भगवान कृष्णाचं एक सुंदर मंदिर आहे. जे गुजराती लोक जास्त जातात तिथे पुष्टी मार्गे. मी आपलं राजस्थानमध्ये आहे, जयपूर आणि उदयपूरच्या जवळ, ते पाहायला जाऊन या होता. तर ते स्थान दिलेले, कारण ते विग्रह गिरिराज गोवर्धनाच्या पर्वतातून मोगला आक्रमण केल्यानंतर राजा मानसिंग नंतर ते तिकडं जाऊन त्याची स्थापना केलेली. आणि विशेष करून श्रीनाथजीचं जे नाथद्वार आहे त्याची पूजेचं दरवाजे भगवान चंदन लावल्या जाते. अशा एवढ्या कथाचं वर्णन अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेले. म्हणून कोणी हा साधारण पर्व नका समजा आमरस खाण्याचा किंवा, तर ह्या दिवशी एवढे महत्व दिलेले. तर या दिवशी आपण जास्तीत जास्त ह्या कथेचं स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि अक्षय फळ प्राप्त केलं पाहिजे. अक्षय फळ कोणतं? त्या भौतिक जगातलं फळ नाही मागितलं पाहिजे, एकच फळ मागितलं पाहिजे, कृष्णा विठ्ठला तुम्ही मला पाहिजे आणि मी तुमचा आहे ना तुम्ही माझे आहेत, हे जेव्हा तुम्ही मागतात. कारण भौतिक जगातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मागतात ना, काळानुसार सगळ्या नष्ट होतात. शरीरावर तुमचं सगळं नष्ट होणार आहे. या जगातली कोणतीही व्यक्ती काही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.
श्रीमंत व्यक्ती असो, काही असो, गरीब असो, काही घेऊन जाणार नाही. पुण्य असेल तर त्या पुण्यामुळे पुन्हा तुम्हाला चक्रामध्ये फसावं लागतंय, पाप केलं तरी फसावं लागतंय. पण पाप पुण्याच्या पलीकडे एकच पुण्य मागितलं पाहिजे, एकच अक्षय मागितलं पाहिजे. भगवंता, जिथं तुमचं जन्म मृत्यू जगा व्याधीचं चक्र नाही असं वैकुंठ धाम. वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. अशा वैकुंठ धामाची प्राप्तीची अपेक्षा केली पाहिजे. वैकुंठ म्हणजे तो रथ नाही, त्याचं नाव बदनाम केलं लोकांना. वैकुंठ म्हणजे जे तुकाराम महाराज या ठिकाणी गेले शाश्वत काळासाठी. ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये प्रत्येक जण नाही का दुःखच भोगत राहणार आहे. असं ठिकाण आहे जिथं दुःख नाही, केवळ आनंद कंद सुख आहे. आणि आपण कोणासोबत शाश्वत काळासोबत. हा परिवार तरी टेम्पररी आहे, ही बायको हा नवरा आहे, हे मुलं बाळ आई वडील, सगळ्याचा संसार काळानुसार बदलत जातो नाही, काळानुसार सगळ्याला काळ नष्ट करून टाकतो. पण एक असा धाम आहे जे शाश्वत आहे, तिथे शाश्वत संबंध राहतात आणि तिथे सगळ्यात माता पिता बंधू सगळे परिवार शाश्वत काळासाठी राहतात. ते म्हणजे वैकुंठ धामाची प्राप्ती. आणि ती अपेक्षा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करून अशी अपेक्षा ठेवून आपण भक्तीची सुरुवात केली पाहिजे किंवा भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीची सुरुवात कशापासून होईल? 3 गोष्टीपासून होत्या. एक म्हणजे त्या दिवशी हरिनामाचा जप परिपूर्ण केला पाहिजे. हरिनाम जप करायला पैसे लागत नाही, फुकटमध्ये राहा. पाप करायला लय खर्च करावा लागतं, पण भगवत प्राप्तीसाठी लागतच काय? उठता बसता हाती का मुखी नाम. तुम्ही धुणे भांडे करतात, ऑफिसमध्ये येतात, रामकृष्ण हरी म्हणा, गोविंद गोपाल घ्या किंवा हरे कृष्ण महामंत्र जप करा, काहीतरी नावाचा जप करा, त्याला काही नाही. पण जप कोणाचं ते जप करा. दुसरं भागवताचं वाचन करा, गीता वाचा, रामायण महाभारत वाचा. आणि तिसरं म्हणजे भक्ताचा संग करा. भक्त संघ म्हणजे काय? ज्या विचारामध्ये येऊन तुमची भगवत चेतना विकसित होते. केवळ त्यांना भौतिक ज्या लोकांच्या विचारात ज्या लोक ज्या गोष्टीमध्ये राहतात त्यांच्यासोबत गेलं तसे विचार आपल्या मनामध्ये येतात. पण तुम्ही भगवत भक्ताच्या संघामध्ये आले तर तसे तुमचे चेतना आणि विचार विकसित होते. म्हणून आपण सत्संगामध्ये नित्य नियमानं आलं पाहिजे आणि भगवत भक्ती केली पाहिजे. असं केल्यानंतर अक्षय तृतीचं फळ प्राप्त होते. आणि आजूबाजूवाल्यांना आपण त्यांना अन्नदान केलं पाहिजे. जे गोरगरीब आहेत त्यांना काहीतरी दान फळ फूल जे तुम्हाला यथाशक्ती भक्ती दिली पाहिजे आणि आपण भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम.